नमस्कार प्रभूजी, नमस्कार नमस्कार नमस्कार. येडो टाकायला नाही आपल्याला म्हणून बघा येडो करायला लागले. या थंडी वाजली, पूर्वी रात्रभर थंडी वाजली. या 2-3 चादरे अंगावर घेतल्या, परी थंडीच नाही गेलेले, गार पडलं बघा. आणि इडवच नाही आपल्याला टाकायला इडव नाही. हे बघा झोपेतून उठले, गुळणा केले आणि तोंड धुतले, गुळणा केलाय आणि हे बघा इथंच बसले. मी म्हणलं पहिला एखादा इडव बनवू बाबा. म्हणलं काय आपल्याला हे बघा तोंड नुसतं तोंडानं हात फिरवल्या, काहीच नाही, इडवच नाही टाकायला. सगळे संकटावर संकट. त्यामुळं आणि आपण संकट आलं तरी कसं आपण देवा परमेश्वरालाच सांगतो. आणि हे काय मागायचं तर नकोच बाबा. मागायचं कशाला, देवाला तर सारं कळतंय, देवाला सारं कळतंय. त्याचा अर्थच आहे ना, काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय रे. तसं आहे, देवाला सारं कळतंय तर त्याला सांगायचे, आपलं संकट सांगायची काय गरज आहे. आपलं संकट सांगायलाच नको. म्हणून शिनी म्हणलं आपलं इडव करावा. की माझं इडव कसं आता 25 दिवस झाले इडव माझे नाही जमायला, मला करायला नाही जमायलं. माझ्यावर लई मोठे संकटावर संकट येतं बघा. माझं सांगू पण वाटा नाही. परी माझे इडव आता एवढे, जेव्हा माझं सगळं चांगलं होईल ना तेव्हा मी इडव करून बारीक सारीक टाकायला लागले. यूट्यूबला सांगते ना, यूट्यूब म्हणेन की पहिले एवढं इडव टाकत होते मोठे छोटे आणि आता टाकत नाही. या ह्यांना काय कंटाळा आला का? मला कंटाळा नाही आला, माझ्यावरच संकट आहे म्हणून शिनी मी इडव नाही करायला लागले बघा. आपले पहिल्याचे तुटके फुटके होते तेच टाकलेले आहेत आणि एक अर्धा आपलं रडून रडून टाकते इडव. म्हणून आहे बघा, हाय बाय. इडव माझे येणार एवढे, माझ्यावर काय कोणी नाराज नका हो. आणि यूट्यूबजी माझे जसे येडो येते तसे मला माफ करा. माझे येडो काय एवढे होय ना, तर की माझं काम बी नाही, 25 दिवस झालं कुणीच कामावर नाही, काय नाही. आणि सगळं असं संकट आल्यावर झाले बघा. म्हणून काय तुम्ही म्हणू नका की बाई येडो कसं काय टाकत नाही. टाकते ना, एखादं जसा टाइम भेटन तसं टाकते. परी माझे नाही का, मला ओळखून घ्या, मला काय बोलायचं ते. चला हाय बाय सगळ्यांना, टाटा.